चला तर बनवूयात आपण ओल्या नारळापासून सोलकढी कशी बनवायची. एक पूर्ण नारळ तो बारीक तुकडे करून घ्यायचा, लसूण 2-4 पाकळ्या, आलं, कोथिंबीर आणि 1-2 मिरच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. त्याचबरोबर लसूण, कोथिंबीर आणि 1-2 आल्याचे तुकडे आणि 2 मिरच्या, थोडंसं जिरं, हे सगळं आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. वाटून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, ते खोबऱ्याचा जी रवाळ भाग आहे तो पाठीमागे राहतो सगळा. चांगलं बारीक वाटून घ्यायचं आणि ते गाळून घ्यायचं. आपण बनवतोय सोलकढी. पित्तनाशक अशी सोलकढी, ज्याने की पोटाला थंडावा मिळतो आणि पित्त असेल तर पित्तही कमी होतं. आपण जेवणानंतर किंवा मध्ये आधे पिऊ शकतो. त्यानंतर हा सगळा जो राहिलेला खोबऱ्याचा भाग आहे, म्हणजे गाळून राहिलेला, तो पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. असं 2 वेळा करायचं. त्याला पुन्हा मिक्सरमध्ये टाकायचं, थोडं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं. बारीक करून पुन्हा ते गाळून घ्यायचं. असं 2 वेळा करायचं. याच्यामुळे काय होतं, अजून जे पाठीमागे राहिलेलं आहे खोबऱ्यामध्ये ते सगळं तसं हाताने दाबून एकदम पिळून घ्यायचं. तोपर्यंत काय करायचं, कोकम जे आहे ते गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं. ते भिजल्यानंतर त्याचा जो कोकमचा आगळ आहे तो त्या सोलकढीमध्ये टाकायचा. पूर्ण कोकम निथळून ते गाळून घ्यायचं. कोकमने काय होतं, पित्त कमी होतं आणि पोटाला चांगला थंडावा पण मिळतो. तर आता आपण त्याला एका गाळणीने गाळून घेऊयात. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू. अशा प्रकारे झाली आपली साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सोलकढी तयार. तुम्ही एकदा करून बघा. मस्त छान उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी सोलकढी.